नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्र एका धक्कादायक बातमीने हादरून गेलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून गेल्या 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलेला आहे. हा केवळ बेपत्ता होण्याचे प्रकरण आहे की यामागे काही एखादे मोठे मानवी तस्करीचे रॅकेट कार्यरत आहे? पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काय समोर आले? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचे सर्व पैलू सविस्तरपणे पाहणार आहोत. 2025च्या रेकॉर्डमध्ये राळेगाव पोलीस ठाण्यात 38 महिला बेपत्ता होत्या. त्यापैकी 37 महिलांचा शोध लागलेला आहे आणि तसेच 2026च्या रेकॉर्डमध्ये 9 महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी 8 महिला मिळाल्या. या प्रकरणाला वाचा फुटली जेव्हा स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी 34 मुली बेपत्ता असल्याचा दावा केला. विशेषतः राळेगाव भागातील आदिवासी समाजातील मुलींना लक्ष्य केले जात असल्याचे आरोप झाले. संशयाची सुई मजहर कुरेशी नावाच्या व्यक्तीकडे वळली, ज्याच्यावर बनावट आधार कार्ड बनवून आणि लग्नाचे आमिष दाखवून मुलींना परराज्यात विकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकृत रेकॉर्डवरील बहुतांश बेपत्ता महिलांचा शोध लागलेला आहे. मात्र तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. मुख्य संशयित आरोपीच्या घरावर नगरपंचायतने बुलडोझर चालवलेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पुरेशी दाम्पत्यासह 5 ते 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलेले आहे. या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा म्हणजे व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप. या क्लिपमध्ये मुलींची ओळख लपवण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करणे आणि त्यांना पुणे किंवा तेलंगणासारख्या भागात पाठवण्याबाबतचे संभाषण असल्याचे बोलले जाते. पोलीस आता सायबर सेलच्या मदतीने डिलीट केलेला डेटा रिकव्हर करत आहेत. तपासात असेही समोर आले आहे की एका 15 वर्षाच्या मुलीचा विवाह 44 वर्षाच्या व्यक्तीशी लावून देण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलेला आहे. मित्रांनो, हे प्रकरण केवळ एका तालुक्यापुरते मर्यादित नसून महिला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन केलेले आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्हाला मिळालेली नवीन ऑडिओ क्लिप आम्ही जोडलेली आहे. आपण ते सर्व पुरावे तिथे पाहू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि महत्त्वाच्या माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. 22 वर्षाची नव्हती का कोण? कल्याणी आत्या. आता किती 31 लागलो आत्याले. तेव्हापासून ही काम करते. 22 वर्षापासून. केस कोणा वर्षी लागली? आत्ता मागच्या वर्षी. मागच्या वर्षी? मागच्या वर्षी नाही, ह्याच वर्षी. कुठं जेलात होती, तुला माहित नाही? जेलात होती? मग बापरे, 1 लाख कितीतरी हजार रुपये सोडून आणलं ना. मजर काकांना गाडी गाण ठेवली होती, तिच्या आईने सोनं गाण ठेवलं होतं. कोणी गावले? ते का अजबच गाव आहे ते. इकडलं नाही, तिकडलं आहे ते गाव. उज्जैनकड. उज्जैनकड गाव आहे ते. तिकडं होय केस लागली होती. अच्छा. माझी मम्मी पोलीस स्टेशन मधून पळून आली ना, माहितीये तुला गोष्ट? तुझी मम्मी? हो. नाही बा. पूनम आत्या आणि माझी मम्मी बी सापडली होती. तर हे यायने म्हणते का आम्ही दोघी जणी सुले चाललो. तेव्हा माझ्या मम्मीचा पहिला मोबाईल गायब झाला, माहितीये तुला? हरवला होता. नाही बा. माझी मम्मी हॅट जंगला पै म्हणते. त्यामुळे मी म्हणलं काही खरं नाही. मी भल्ली रडत जात जाऊ. मला माहित झालं तर माझी आई जेलात आहे म्हणून. मग मला भल्ला रड येते. माझ्या आईला काही झालं का? काय तसे काम करू द्यायचे गो? थांब, ऐकलं तर आपण मी चांगल्या यानं सांगतो ना. माहिती मग तुला तसं तू मला तसं सांगितलं ना. मी ना तरी माझ्या आईला माहित तुझे नाव न सांगता मी टोकलं माझ्या आईला. आई म्हणलं जाऊ नको बरं म्हणलं, हे काम असू दे नाही म्हणलं, सोडून दे म्हणलं. माझी आई 1 लाख मारीन म्हणे मला. हो का? मी म्हणलं अहो म्हणलं. मग मी नाही का गोष्ट बदलवली. आई म्हणलं मला स्वप्न पडलं होतं काल म्हणलं का आपल्या गावातल्या माहित झालं ना ते तुया मांग आहे बा म्हणून पाहिले. असंच म्हणलं मी ना. माझी आईने जरी म्हणे टेन्शन नको घेऊ म्हणे, आखरीच काम आहे म्हणे. आता मग मी चाललीस म्हणे MP ला म्हणे, तुला तर माहित आहे म्हणे. हो म्हणलं एकच काम कर आणि चालली जा बा म्हटलं. बरोबर. ते कल्याणी
तिची केस कशी लागली सांग का. पोरीले घेऊन गेली असं लग्न कराले. हा पोरगी पलटली म्हणते. हा पोरगी गायब झाली ते तिथंच राहून गेली. मग पोरावाल्यानं फोन केला पोलीस आले. मग इले नेलं जेलात. अच्छा. आणि तो आला होता म्हणते ठाणेदार कडक. तो ठाणेदार डायरेक्टच म्हणते इले त्या मुसलमानात काट ठेवून आहे. हो का. हा तर हे वाली म्हणते तू मुसलमानाचं काही काढतो बे माझी केस लागली तू थे पाय ना. हा. तिनं म्हटलं म्हणते ते पोलीस वाला काय म्हणते इले का त्याला सोडून मायापाशी या. हो का. हा तरी बिन हे चौथी करत आली. आणि मग तिच्या आईनं अर्धे पैसे सोनं नाणं गाण ठेवलं. हा एवढे रुपये कुठून येणार आहे एका दमात. मज्जरनं बिन गाण ठेवलं हे ते. मग दोघा मिळून पैसे सोडवलं. 2 दिवस राहिली होती ती जेलामध्ये. अच्छा. मग आता तिची केस आहे. तिला दर गुरुवारी जा लागते सही करायला. तिला विचारजवळ मजाकी म्हणते आत्याची म्हणा कसं वाटतं म्हणजे जेल कसं आहे त्याची म्हणा तुम्ही पाहिला का कधी म्हणा पिऊन दाखवायचे म्हणा हिरले म्हणून दाखवायचे म्हणा तशी मजा नाही त्यांची गोष्ट मला माहित आहे. त्यांनी खुद सांगते ना रे मला हर एक गोष्टी सांगते ना. माझ्या सांगत नाही तेवढ्या मला सांगते ना. हो का. मी डायरेक्ट विचारू शकतो. आत्या म्हणे ना मला म्हणे जेलात मोबाईल दिला तर राहू शकत होती म्हणे पण असं राहिलं नाही होत म्हणे. हो का. मला माहितीये का जेलातले कैदी नाही दिसत का रे ते राहायचे पांढरे कपडे घालून. हा मला भल्लम ठेव लागते त्यांचं का आहे का. बरं. मी मेडिकल रिपोर्ट साठी गेलती यवतमाळच्या दवाखान्यात. तिथे डॉक्टर लोक आहेत बांधून त्याले दोरीने रखतात हे मोठा काम त्याले त्यांना बांधून आणि तो नुसता हसत जात जाय पागलावानी. हो का. भल्ल भेव लागते त्यांच्या तशा लोकांचा. असं म्हणजे किती वर्षाची पोरगी नेत असन. किती बिन वर्षाची राहिली आधार कार्ड वर आपली एज वेगळी टाकते ना. अच्छा असं आहे का. आधार कार्ड बदलून देते ना शुभम मामा दुसरं बनवून देत असते. अच्छा. नकली आधार कार्ड. जास्त आहे का. बरं फायदा असे काम करून. तुला की दाखवत नाही का पोरीचा फोटो की माझ्याच याच्यावर फोटो येत असते. माझ्याच मोबाईलवर फोटो येते पोरीचा. माझ्यातले फोटो होते मी भल्ले डिलीट करत असतो. हो का. अशी केस गीस काही झाली तर माईवाली अशी म्हणजे पोलिसाचे आता मांग अहमदाबाद वाले पोलिस घेऊन येणार होते घरी. असं काही माहित झालं कारण की मला 18 वर्ष पूर्ण होऊन आहे ना. तर मला नेतेनं विचारपूस करायले जेलामध्ये तिथं ठाण्यात. म्हणून माझ्या मोबाईल मधून मी सगळेच आधार कार्डचे फोटो पोरींचे सगळेच फोटो डिलीट करत असतो. माझ्या मम्मीच्या याच्यावर कधी कधी आले नाही तर मग माझ्या याच्यावर पाठवायला लावते. माझ्या मम्मी माझ्या याच्यावर लई सारे एजंटचे फोन नंबर आहे माझ्या याच्यावर. आता जे याचा नेला कोणाचा म्हणते आपला आता जे मुलगी नेली तिचा फोटो आहे का. तुला पाहिलं त्या पोरीले. मी ना हो टाकवर कोणी व्हॉट्सअप पावतं जेव्हा मी सांगतो ना तुला तोंडानं. मग सांगतस आहे कोणतं. कंचन. हे नाही का रे पुढचे घर पारडी वे का कोण होते ती लहानची पोरगी ते. लहानची नाही रे मोठी आहे ना माया एवढी. हो तू एवढी खायची ते एक ढेपरचं पोरग राहते ते वाली लहानची. हो ढेबरसा पोर आहे वाली ते तिचा नवरा आहे तिले नेलं सांगू नको फक्त कोणाले. बापरे. तेच म्हणे खुदून माझी मम्मी काही तिले नेलं नाही. तुझा फोटो की नाही का. माझ्या मोबाईल मध्ये फोटो होते मी डिलीट केले. मी असे आलतू फालतूचे फोटो ठेवत नसतो. हो का. पण सांगू नको कोणाला ही गोष्ट बरं मोडल्यात कोणालाच नाही माहित. ठीक तुझे भरोसा नाही का बाळा माया. नाही भरोसाची गोष्ट आहे तुला सांगू राहील. मी कोणाला अशा गोष्टी सांगत नाही. माझ्या मम्मी फसते बा म्हणून. बरोबर आहे. मी तर तुला काय सांगितलं तू आहे माई आहे म्हणून. मी काय म्हणतो बाळा 9 वाजता कॉल लावतो मी एंट्री मारतो अंदर. हो ठीक आहे मग ठेवतो.